थांबा, स्किप करू नका. ही गोष्ट तुमचे आयुष्य नक्कीच बदलणार आहे. देवश्री वलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला आज एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की जी मी प्रवचनात ऐकलेली आहे श्री हरिभक्त परायण मंगेश महाराजांच्या अमृतवाणीतून. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता कथा सुरू करूया. अवस्थेतील साधकाला लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान श्री आशुतोष आहे. बोला हरी हरी. भगवान श्री आशुतोष. पण या भगवंताला स्वीकारत असताना फार असं तोडून मोडून स्वीकारायचं नाही, सहज स्वीकारायचं देवाला. सहज भगवंताचं होत असताना सहज भगवंताचं व्हायचं. भगवंताला आपलंच म्हणत असताना भगवंताला सहज आपलं म्हणायचं. अतिरेक भक्तीचा झाला की कुठेतरी मग भक्ती थांबते. भक्तीचा अतिरेक नको व्हायला. शांत चित्तानं भक्ती असायला पाहिजे थोडी, पण त्याच्यामध्ये एवढा गोडवा असायला पाहिजे की त्या भक्तीची दखल जगाच्या मालकानं घ्यायला पाहिजे. रामकथेमध्ये असं एक प्रमाण आलेलं आहे. एरवी तुम्ही आपण सगळी ज्या जगाच्या मालकाच्या भेटी करता किमान स्वप्नात तरी येईल याकरता प्रयत्नवादी असतो. तो मालक ज्या जानकी मातेला प्राप्त झालेला आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, सोन्यासारखा नवरा भेटला. सोन्यासारखा नवरा भेटून सोन्याच्या हरणाकडे लक्ष जाणं ऐकलंय आपण. कितपत योग्य आहे? योगी जपी तपी संन्यासी डोंगर दऱ्यामध्ये जाऊन तप करून योगियाच्या ध्यानी ध्याता ना तुळसी त्यांच्या स्वप्नातही न जाणारा देव शेजारी बसलेला आहे. का? अतिरेक झाला. कुठल्या गोष्टीचा? मानवी जीवनामध्ये भक्ती असेल, प्रपंच असेल, या सगळ्या गोष्टी मर्यादेमध्ये राहून. काय गरज होती देवाला? 14 वर्षाचा वनवास होता का नाही? देवाची सत्ता किती मोठी आहे. डोळ्याची पापणी लावून उघडलं असतं तरी तेवढ्या क्षणामध्ये 14 वर्ष निघून गेले असते. एवढा सामर्थ्यवान परमात्मा आहे. पण तरी सुद्धा तुम्हा आपल्याला कळावं या हेतूने जगाचा मालक माणूस बनून अवताराला आला. आणि ते जगाचे मालक माणूस बनून अवताराला आले. जगाला कळावं कसं वागावं, कसं वागू नये याकरता जगाला स्वतः माणूस बनून आचरण करून दाखवलं, शिकवलं की बाबांनो, प्रपंच असेल, व्यवहार असेल, उद्योग असेल, परमार्थ असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये माणसानं मर्यादेचं पालन करायला पाहिजे. म्हणून परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम म्हणवल्या गेले. शिवमहापुराण कथेचं मर्म सुद्धा तसंच आहे. भोलेनाथांना काय कमी आहे? सिद्धिदात्री देवता आहे ती. मनोवांचित जी इच्छा करू ते प्रत्येक पूर्ण करण्याकरता समर्थ आहे. तरी सुद्धा स्वतः मात्र एकांतामध्ये जाऊन राहतात. जगाला उपदेश आहे की जेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं ना, त्यावेळेस सगळं जग तुमचं असतं. पण जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं ना, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा लोक एकांतामध्येच टाकतात. आणि जीवनाचा सिद्धांत सुद्धा हाच आहे. माणसाला या भूतलावर येत असताना सुद्धा एकट्यालाच यावं लागतं आणि जाताना सुद्धा एकट्यालाच जावं लागतं. आपल्याला फक्त असं वाटतंय सगळे आपले आहेत, विषम परिस्थिती तुमच्यावर येऊ द्या, कोणी आपले उभे राहत नाही. एक छोटासा दृष्टांत सांगू का? समजा मुलाची ऍडमिशन करायची आहे आणि कॉलेजची फीज आहे 2 लाख रुपये. तुमच्याकडे 1.5 लाख रुपयाची तयारी आहे. आता किती पाहिजे? 50,000. करा एखाद्याच्या जवळच्या मित्राला, नातेवाईकाला फोन. फक्त 1 महिनाभर पेमेंट झालं की लगेच देऊन टाकतो. मुलाची ऍडमिशन करायची आहे, तेवढी 50,000ची व्यवस्था कशी तरी करून द्या. ठरलेलं वाक्य आहे जगातलं. ठरलेलं, एकाचं नाही, जगातलं ठरलेलं वाक्य आहे. तू मला हे जर कालच्या दिवशी सांगितलं असतं ना, तर 50,000 नाही, अख्खे 2 लाख रुपये मी दिले असते तुला. पण सत्य हे आहे की कालच्या दिवशी नाही,
4 दिवस आधी जरी सांगितलं असतं तरी हे वाक्य ठरलेलं आहे की काल जर सांगितलं असतं ना तर मी तुला 2 लाख रुपये दिले असते. मॅटर ऑफ मनी. त्या विश्वाच्या पाठीवर एकमेव पारमार्थिक मार्ग असा आहे जिथं भगवंताच्या दरबारामध्ये भगवंत आपल्याला स्वीकारत असताना कुठल्याच प्रकारचा व्यवहाराचा विचार करत नाही, पण किमान आपल्याला त्यांनी स्वीकारावं याकरता आपल्याला एक व्यवहार करता यायला पाहिजे. देवा, तुम्ही आमचे मालक आहात आणि आम्ही तुमचे सेवक आहोत, आणि सेवकांचा धर्म आहे सेवके करावे सांगितले काम. सेवकानं आपल्या वाटेला आलेलं काम उत्तमरित्या करणं हा सेवकाचा धर्म आहे. आणि आपल्या वाटेला कलियुगामध्ये आलेलं जर कोणतं काम असेल तर एकच काम आहे, हाताने टाळी मुखानं चिंतन या नाम कीर्तन. एवढीच अपेक्षा भगवंतानं आपल्याकडून केली. बोला हरी हरी. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंत आज आपण जी कथा ऐकली महाराजांच्या मुखातून ती तुम्हाला कशी वाटली त्याचा अभिप्राय नक्की द्या. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का ते देखील मला नक्की सांगा. असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन पुन्हा नक्की लवकरच भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.